लामटे आपल्याबरोबर आहेत। किरण लामटेजी, आज काल तुम्ही शपथविधीसाठी उपस्थित राहू शकला नाही कारण की तुमच्या तालुक्यातले एक मोठे नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालेलं, परंतु आज तुम्ही दुसऱ्यांदा विधानसभेच्या आमदारकीची शपथ घेताय, काय मनात भावना आहेत एकंदरीत? खरं तर त्या मायबाप जनतेचं मनापासून आभार की अकोले विधानसभा मतदारसंघातून माझ्यावर विश्वास टाकून परत एकदा विधानसभेत पाठवलं त्यांची सेवा करण्यासाठी। आणि प्रचंड आनंद आहे की परत दुसरी विनिंग माझी सुरू होती आहे। आणि मागच्या 5 वर्षात जे काही काम करू शकलो, आता ह्या 5 वर्षात खूप माझ्याकडनं कामं होतील आणि परत एकदा पुढं लढण्याची उमेद ही जनतेने दिली आहे, ती घेऊन मी पुढे चालणार। परंतु ज्या पद्धतीने ईव्हीएम वरती सातत्याने शंका जी आहे ती विरोधकांकडनं केली जाते, काल विरोधकांचा शपथविधी होणार होता, काही आमदारांचा त्यांनी शपथविधीवरतून बहिष्कार टाकला आणि आज पुन्हा ते एकदा विरोधक जे आहेत ते शपथ घेणार। खरं तर विरोधकांकडे फक्त ओरडायचं सोडून दुसरं काही नसतं। लोकसभेची निवडणुका झाल्या त्यावेळेला महायुतीला कमी जागा भेटल्या तेव्हा ते काहीच म्हटले नाही, आणि आज मात्र महायुतीला जो जनदनीत विजय भेटलाय तर मग त्याच्यासाठी फक्त लोकांमध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करायचं म्हणून अशा पद्धतीने काल त्यांनी केलं, त्याच्यावर बहिष्कार टाकला शपथविधीवर। मला वाटतं हे बरोबर नाही। आज शपथ घेताय चांगली गोष्ट आहे। परंतु मार्कडवाडीमध्ये शरद पवार स्वतः पोहोचलेत, विजयसिंह मोहिते पाटील स्वतः पोहोचलेले आहेत। खरं तर ईव्हीएम आणि बॅलेट या दोघांमध्ये काय फरक आहे मतांमध्ये, त्या संदर्भाची चाचपणी जी आहे ती आज केली जाणार आहे। मार्कडवाडीमधल्या अनेक लोकांवरती गुन्हे देखील दाखल झालेत, अशा पद्धतीची निवडणूक घेत आहेत असं बघा। लोकशाहीमध्ये जे काही आता ईव्हीएम काय हे काय भाजपाच्या किंवा महायुतीच्या काळात आले नाही, ते आलं ते काँग्रेसच्या काळातच आलं ईव्हीएम। आणि त्यावेळेला तुम्हाला चांगलं वाटलं ना, आतापर्यंत कुणीच त्याच्यावर शंका, फक्त जो हारतो तो शंका घेतो, जो जिंकतोय त्यातला ईव्हीएमबद्दलची शंका नाही आहे। आणि मग आता मरकडवाडीमधून तुम्ही काय लाँग मार्च करणार किंवा काय करणार तो त्यांचा प्रश्न आहे, पण मला वाटतं की यातून फक्त लोकांना काहीतरी उल्लू बनवण्याचा हा काम आहे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम, त्यातून काही साध्य होणार नाही। आणि सरकार आता महायुती सरकार स्थापन होतंय, झालंय, आणि त्यामुळे बाकीचा प्रश्न काही उरत नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। किरण लामटे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, विरोधकांना आता फक्त विरोध केल्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही, त्यामुळे मरकडवाडी गावात जाऊन अशा प्रकारे एखाद्या प्रकारे इव्हेंट जो आहे तो विरोधकांकडनं करण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याची खंत जी आहे ती किरण लामटे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसह अक्षय मंगणे, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।